आपापसातील मतभेद विसरून केवळ सर्वांच्या भल्यासाठी आणि आसक्ती आणि फलाशा सोडून केलेलं कर्म म्हणजेच यज्ञकर्म. लोकसंग्रहार्थ अनासक्त होऊन निष्काम बुद्धीनं कर्म करणं म्हणजेच यज्ञकर्म होय, असं सांगते ती भगवद्गीता. हरिओ. आता आपण या 13व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकाकडे वळतो आहे. 10व्या श्लोकात भगवंत सांगतायत, मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि. अनन्य योगेन मयी, अनन्य योगाचे द्वारा माझ्या म्हणजेच भगवंताच्या ठिकाणी अव्यभिचारिणी भक्ती, एकनिष्ठेने भक्ती करणं, तसंच विविक्त देशसेवित्वम, एकांतात आणि एकाच शुद्ध ठिकाणी राहणे, जनसंसदी अरती म्हणजे माणसांच्या समुदायामध्ये सतत लोकांतामध्ये रस नसणे, आवड नसणे. मंडळी, या श्लोकामध्ये जो अगदी पहिलाच गुण सांगितला आहे ना, की एकनिष्ठेने भगवंतांची भक्ती करणं, अनन्य भक्ती करणं, हा जो गुण सांगितला आहे ना, हा गुण इतका महत्त्वाचा आहे की हा जर माणसाला खरोखर आत्मसात करता आला ना, तर 7, 8 आणि 9 या 3 श्लोकामध्ये जे गुण सांगितलेत ना, म्हणजेच अमानित्वम, अदंभित्वम, नंतर आर्जवम, शांती, आचार्योपासना, शौचम, नंतर काय आत्मविनिग्रह, त्यानंतर वैराग्यम, अनहंकार, जन्ममृत्यू, जरा व्याधी, दुःख दोषानुदर्शनम, सदाच समचित्तत्वम वगैरे वगैरे, हे सगळे जे काही 12-14 गुण आपण आत्तापर्यंत जाणले ना, ते सगळे माणसाला आपोआप प्राप्त होतात. इतकं ह्या अनन्य आणि अव्यभिचारी भक्तीला महत्त्व आहे. पण अनन्य भक्ती म्हणजे काय आणि अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वरा व्यतिरिक्त काहीही महत्त्वाचं नाही, हा भाव असणं म्हणजेच अनन्य किंवा अव्यभिचारी भक्ती असं थोडक्यात म्हणता येईल. इथे भगवंत काय म्हणत आहेत, मयी, मयी म्हणजे माझ्यामध्ये भक्तीचा भाव निर्माण करा. आता ही पहिली पायरी आहे. अनन्यता अर्थातच नंतर येईल. अनेक वेळेला संभ्रम होतो. सगळी शास्त्र असं सांगतात की परमात्मा ही काही मर्त्य किंवा मर्यादित अशी व्यक्ती नाही आहे. ती या विश्वाला निर्माण करणारी, त्याचं संचलन करणारी अशी एक प्रचंड मोठी शक्ती आहे आणि अद्भुत आणि अलौकिक अशी शक्ती आहे. तिला आकार नाही, रंगरूप नाही, काहीच नाही. पण जगातले सगळे आकार, सगळी रूपं, सगळे रंग मात्र या शक्तीचेच आविष्कार आहेत. म्हणजे आता कसं समजायचं, आपल्या आजच्या भाषेत जर समजायचं झालं ना, तर जशी विद्युत शक्ती आहे ना, तशी परमेश्वरी शक्ती आहे. म्हणजे बघा ना, विजेमुळे यंत्र चालतात, विजेमुळे पंखे चालतात, दिवे प्रकाश देतात, संगणक चालतात. वीज अर्थातच थंडावा पण देते आणि उष्णता निर्माण करते, हे खरं आहे. पण प्रत्यक्षात मात्र केवळ एक प्रवाहित शक्ती आहे की नाही? नक्कीच आहे. त्या शक्तीलाही कोणताच आकार, रंग, रूप असं काही नाहीच आहे, हे खरंच आहे. पण अर्थात हे उदाहरण केवळ मर्यादित आहे, कारण वीज म्हणजे परमेश्वर नाही आहे, लक्षात ठेवा. परमेश्वराच्या अनंत शक्तीपैकी ती केवळ एक शक्ती आहे. म्हणजे परमेश्वर ही केवळ एक अद्भुत अनाकलनीय अशी शक्ती आहे आणि तिलाच मग आपण परमेश्वर म्हणतो, भगवंत म्हणतो, देव म्हणतो. हा झाला निर्गुण निराकार परमेश्वर किंवा ईश्वर. मग पुराणात भगवंताच्या सगुण साकाराचं वर्णन करतात की पुराण आपल्याला सांगतात, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रियः वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णः भग इति ऋणा, असा उल्लेख विष्णू पुराणात येतो. म्हणजेच काय, ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, वैराग्य आणि मोक्ष अशा 6 प्रकारच्या गुणसंपत्तीने जो कोणी योग्य आहे तो भगवंत. आता काही ठिकाणी श्री, यश, कीर्ती, ज्ञान, वैराग्य, औदार्य असे भगवंताचे 6 गुण सांगतात. आता ज्या अर्थी भगवंताचे गुण आहेत त्या अर्थी भगवंत हा सगुण आणि साकारच असला पाहिजे की नाही, हे निश्चितच आहे. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की आपल्या संतांनी, आपल्या आचार्यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी या निर्गुण निराकार परमेश्वराला सगुण साकार बनवलं. आणि बघा ना, अगदी भगवंताने 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला असं स्पष्ट केलं आहे की नाही, की जोपर्यंत आपण स्वतःला सगुण आणि साकार मानतो आणि देह असं समजतो, तोपर्यंत आपली जी भक्ती करायची ती तो भगवंतही सगुण साकार आणि असाच पाहिजे. भक्ती म्हणजे काय हे जर सांगायचं ना, तर भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत, अनेक व्याख्या केलेल्या आहेत संत मंडळींनी. नारद महर्षी म्हणतात, भजनम रसनम इति भक्ती. भजनम रसनम म्हणजे भगवंताच्या नामाचा, गुणांचा
आणि त्याच्या मोहकृपाचा रसास्वाद घेणं म्हणजे मोह म्हणजेच भक्ती. आता भक्तसुद्धा काय करतो, भगवंताचं नाम आणि रूप त्याचे गुण आठवून पुन्हा पुन्हा त्याला आळवतो की नाही, त्याच्यामुळे तो अगदी तल्लीन होतो. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, हीच त्याची प्रार्थना राहते की नाही. आणि ह्या रसास्वादाला भक्ती असं म्हणतात. भक्तीचा दुसरा अर्थ असं सांगतात की भागो भक्ती. भागो भक्ती म्हणजे पळायचं नाही, पळापळ नाही कुठे. भागो भक्ती म्हणजे पळापळा कोण पुढे पळतो असं काही नाही. भाग करणं म्हणजे वाटणी करणं. जशी संपत्तीची वाटणी करतात ना, तशी जगाची वाटणी करायची. काय म्हणतात, जगात दोन भागात जग दोन भागात वाटलेले गेले आहे. एक आहे विषय आणि त्यांचे भोग, आणि दुसरं आहे भगवंत स्वतः. विषयांमध्ये सुख आहे, माणसाला अगदी सहज समजतं, कारण जन्मोजन्मी त्याने ते अनुभवलेलं आहे. म्हणून तो वाटणीमध्ये काय होतं, सुखसंपत्तीच मागतो ना. भगवंताला काही कोणी मागत नाही. पण जो खरा भक्त आहे ना, त्याचं सर्वस्वच मुळी भगवंत आहेत. तो भक्त भगवंतालाच मागतो. बघा ना, महाभारतामध्ये गोष्ट येते की नाही, आपण सर्वजण ती जाणत असालच नक्की. महाभारताच्या युद्धात भगवंतांचे आशीर्वाद आणि मदत मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन दोघंही गेले होते ना. आता दोघं एकाच वेळेस भगवान गोपाळकृष्णांच्या निवासस्थानावर पोचले. भगवंत त्यांच्या पणगावर शांतपणे झोपलेले होते. आता दुर्योधन काय समज होता, मी राजा आहे म्हणून त्या अहंकारामध्ये तो भगवंतांच्या डोक्याजवळ जाऊन बसला. आणि अर्जुन तर निश्चित भक्तच होता ना, तो नेहमी शरणागत होता. तो भगवंतांच्या पायाजवळ बसला. आता भगवंत जागे झाले. दोघांनी त्यांच्याकडे मदत मागितली. भगवंत काय म्हणाले, तुम्ही दोघंही माझंच आहात, त्यात काही प्रश्नच नाही. मग आपण वाटणी करूया. एकाला माझं प्रचंड मोठं आणि सशस्त्र असं सैन्य मिळेल आणि दुसऱ्याला फक्त निशस्त्र अशा मला स्वीकारावं लागेल. बोला, कुणाला काय पाहिजे. दुर्योधन म्हणाला, आम्ही प्रथम मागतो. पण भगवंत म्हणाले, हे पहा, मी जागा झालो ना, तेव्हा माझ्या पायाजवळ बसलेल्या अर्जुनाला मी प्रथम पाहिलं. तेव्हा डोक्यापाशी बसलेलं तुला मी नंतर पाहिलं. तेव्हा प्रथम मागण्याचा मान अर्जुनाचा आहे, तो सांगेल. दुर्योधन अगदी नाराज झाला हो. अर्जुनाने पण जराही विचार नाही केला. तो काय म्हणाला, भगवंता, आता युद्ध निश्चित झालं आहे, यात काही शंकाच नाही आहे. आजवर तुम्ही मला अनेक प्रकारे मदत केलेलीच आहात. पण देवा, मला तुमचं सैन्य नको, तुमचे शस्त्रास्त्र पण नको. पण तुम्ही माझ्या पक्षात असावं ही माझी विनंती आहे. कारण हे शेवटी धर्मयुद्ध आहे. तुम्ही निशस्त्र जरी असलात ना, तरी केवळ तुमचं अस्तित्वसुद्धा आम्हाला स्फूर्तिदायक होईल. भगवंत, तुम्ही, आणि खरंच आहे, तुम्ही जवळ असलात तर आम्हाला कळीकळाची भीती वाटणार नाही, असं तो म्हणाला. आता इकडे दुर्योधनाला तर अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत होता बरं का. तो त्याला काय वाटलं, अर्जुन किती मूर्ख आहे. अहो, केवढं मोठं सैन्य आणि शस्त्र मिळायची सोनेरी संधी होती, पण त्यांनी घालवली. पण भक्त हे जाणतो की जिथे जिथे भगवंत आहे ना, तिथेच यश आहे. रामदाससुद्धा म्हणाले की नाही, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. खुद्द गीतेमध्ये सुद्धा गीता संपवताना संजयने पण सांगितलं ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. 18व्या अध्यायातला अगदी शेवटचा 78वा श्लोक आहे. म्हणजे जिथे पराक्रमी अर्जुन आणि योगेश्वर कृष्ण एकत्र आहे, तिथे काय होईल, तिथे विजय, यश, नीती आणि धर्म हे असणारच आहेत, हे नक्कीच आहे. मंडळी, भगवंत अगदी आपल्या हृदयात आहे, सतत जवळ आहेत. ही भावना ठेवा ना, काय बिघडलं. बघा, तुम्हाला किती निर्धास्त वाटेल नक्कीच. म्हणून तर जिथे भागवत सप्ताह करतात ना, तिथे बघा तुम्ही, तिथे वक्त्याच्या शेजारी एक रिकामा पाठ ठेवलेला असतो, मोकळा. कारण अशी कल्पना आहे की जिथे जिथे भागवत कथा चालते ना, तिथे शुक महाराज स्वतः येऊन बसतात त्या पाठावर, त्या आसनावर बसतात. या कल्पनेने सुद्धा जो भागवत कथाकार असतो की नाही, त्याला मोठा धीर येतो. तसंच हे आहे. भक्तीची एक व्याख्या, आणखीन एक व्याख्या आहे बरं का, भजनम भक्ती. भजनम भक्ती, भज म्हणजे काय करणं, नाश करणं. जी भक्ती आपले राग, द्वेष, काम, क्रोध, असूया, मत्सर या सगळ्यांचा नाश करते, या विकारांचा पूर्ण नाश करते ती भक्ती. म्हणजे मग आपल्याला आपली माणसं, आपली पती, आपली पत्नी, आपली मुलं बाळं, आपले नातेवाईक इत्यादींबद्दल जी भरपूर ममता वाटते ना, त्याच्याऐवजी फक्त भगवंताचं प्रेम, ममत्व, प्रियत्व वाटणं ही आहे भक्ती. पण ही झाली भक्तीची व्याख्या हो. पण अनन्य भक्ती म्हणजे काय? अनन्य म्हणजे दुसरा कोणी नाही, फक्त एकच. आता भक्तीचे श्रेष्ठ आचार्य कोण? नारद मुनी. त्या नारद भक्तिसूत्रामध्ये अनन्यता म्हणजे काय हे सांगताना ते म्हणतात, अन्याश्रयाणाम त्यागः अनन्यतः. अनन्यता. रोजच्या जीवनात आपण काय करतो, आपल्या इच्छापूर्तीसाठी अनेकांचा आश्रय घेतो ना. आपले शास्त्र असं सांगतात की प्रामुख्याने माणसाला 4-5 प्रकारचे आश्रय असतात.
पहिला असतो धनाश्रय. धनाश्रय म्हणजे पैशांचा माणसाला मोठा आधार वाटतो, अभिमान वाटतो आणि आश्रयसुद्धा वाटतो ना. म्हातारपणी आपल्याकडे जर भरपूर पैसे असले तर आपण सुखाने जगू शकतो, कारण पैशाने आपण काही विकत घेऊ शकतो असं माणसाला वाटतं. आपल्या इच्छा पूर्ण करण्याचं ते एक प्रमुख साधन आहे असंही त्याला वाटतं. आता दुसरा असतो कर्माश्रय. माणसाला काय असतं, आपल्या स्वकर्तृत्वाचा ना अतिशय अभिमान असतो आणि त्याचा आश्रय वाटतो. आपल्या कर्तृत्वाने आणि कर्माने आपण काहीही करू शकतो. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची धमक आणि कर्तृत्व माझ्यामध्ये आहे असा गर्वही त्याला होतो. भगवंत इतकंच काय, पण अगदी धार्मिक कृत्य करून तप, यज्ञ, दान इत्यादी करून आपण भगवंताची सुद्धा प्राप्ती करू शकतो असंही त्याला वाटतं बरं का. पण मंडळी, गीतेच्या 11व्या अध्यायात अगदी शेवटी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं की नाही, नाहम वेदैर न तपसा न दानेन चेज्जया शक्य एवं विधो दृष्टवानसी माम यथा. 11व्या अध्यायातला 53वा श्लोक होता. वेदांचं अध्ययन करून, तप, दान, यज्ञ करून माझ्या चतुर्भुज रूपाचं दर्शनसुद्धा नाही रे बाबा होत. परमेश्वर प्राप्ती दूरच राहिली. कारण काय, परमेश्वराची उपलब्धी हे कर्माचं जर फळ असतं ना, तर मग कर्माला आणि कर्तृत्वाला जास्त महत्त्व प्राप्त झालं असतं, हे नक्कीच आहे. काही भक्त काय करतात, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या देवतांची उपासना करतात, त्यांचा आश्रय घेतात, त्यांचं फळ देखील त्यांना त्वरित मिळतं. हे सुद्धा भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले बरं का. 4थ्या अध्यायात त्यांनी सांगितलं, कांक्षत कर्मणाम सिद्धीम यजंत ये देवता क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. 4थ्या अध्यायातला 12वा श्लोक होता. म्हणजेच काय होतं, या मनुष्य लोकात कर्माच्या फळांची इच्छा करणारे, म्हणजे स्वतःच्या इच्छा कामना देवाने पुऱ्या कराव्या अशी इच्छा असणारे लोक अन्य देवतांची उपासना करतात आणि या मनुष्य लोकामध्ये त्यांच्या कर्माचं फळ पण त्यांना लवकर प्राप्त होतं. पण जसं माणसाच्या इच्छा पुऱ्या होत जातात ना, तसं त्यांच्याविषयी वैराग्य नाही येत, उलट आसक्ती वाढते, वासना वाढते, लोभ वाढतो आणि त्या प्रमाणात आपण भगवंतापासून दूर होत जातो, विभक्त होतो. आणखीन एक आश्रय असतो माणसाला, कोणता, जीवाश्रय. जीवांचा आश्रय म्हणजे इतर माणसांचा आश्रय. आपली मुलं बाळं, नातेवाईक, जोडलेली माणसं आणि डॉक्टर, हॉस्पिटल, औषधं यांचा माणसाला फार मोठा आश्रय वाटतो बरं काय. घर बघताना सुद्धा माणूस बघतो, सोसायटीत जागा बघताना की जवळपास कुठे हॉस्पिटल आहे का, मेडिकल स्टोअर आहे का, डॉक्टर आहे का, असं बघतात. हे खरं आहे. कारण काय होतं, आजारीपण आणि भौतिक संकटामध्ये मर्यादित स्वरूपात का होईना ह्या सगळ्याचा उपयोग होतो बरं का, नाही असं नाही. पण शेवटी भगवंताची इच्छाच महत्त्वाची असते. खरं आहे ना, हे अगदी खरं आहे. आणि हे जरा भौतिक उद्धार. पण जर आपला आध्यात्मिक उद्धार मात्र हे काही करू शकत नाही, खरंच इतर कोणीच नाही करू शकत. तिथे फक्त सद्गुरू किंवा परमेश्वरच आपल्याला सहाय्यकारी ठरू शकतो. आणि म्हणूनच माणसाने तिथे अनन्य असावं. या संबंधात सुद्धा मंडळी, महाभारताचा जो द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आहे ना, आणि त्यानंतर एकदा काय झालं, द्रौपदीची आणि भगवान कृष्णांचा संवाद झालेला आहे. तो प्रसंग मोठा छान आहे, मोठा मार्मिक आहे. बघा ना, द्रौपदी एक दिवस काय झालं, त्यानंतर एकदा भगवंत तिला भेटले. ती भगवंताने काय म्हणाली, हे भगवंता, आपल्या भक्तांचं रक्षण करणं, त्यांच्या मदतीला त्वरेनं धावून जाणं हे तर तुझं ब्रीद आहे. पण त्या दिवशी मात्र भर सभेत माझी घोर विटंबना होत असतानासुद्धा तू यायला एवढा वेळ का लावलास वेळ एवढा. भगवंत म्हणाले, अगं मी मुळीच विलंब नाही केला. तुझे जे गोविंद या हाक तू मला मारलीस ना, त्यापैकी गो मी द्वारकेमध्ये ऐकला आणि विंद तर इथे राज्यसभेतच ऐकलं की, हे तर नक्कीच आहे. पण पंचाली तू काय केलंस, प्रथम तू स्वतःला वाचवायचा प्रयत्न केलास, दुबळा प्रयत्न केलास. ते न म्हटल्यावर तो पितामह भीष्मांकडे न्याय मागितलास आणि त्यांच्याकडे न्याय मिळत नाही असं म्हटल्यावर कृपाचार्य, द्रोणाचार्य यांच्याकडे पाहिलंस, तेही काही करत नाहीत असं तुझ्या लक्षात आलं. पण तुला अजून एक आश्रय होता ना, तुला असं वाटलं की आपले जे अजिंक्य 5 पती आहेत ते तुला नक्कीच वाचवतील. आणि तेही जेव्हा काहीच करत नाहीत असं दिसलं ना, तेव्हा मात्र तुझा धीर खचला आणि मग तू काय केलंस, आता ह्यांच्यापैकी कोणीच आपल्याला वाचवू शकणार नाही हे लक्षात आलं तुझ्या. आणि तू मग मला अगदी आर्ततेने व्याकुळतेने हाक मारलीस गं. त्यावेळी मी लगेचच वस्त्ररूपाने आलो की नाही, मी विलंब नाही लावला असं ते म्हणाले. ज्या जो शब्दाला मंडळी वस्त्ररूपाने आलो, तिथे स्वामी आरंभानंद काय म्हणतात माहिती आहे, ते म्हणतात पटवर्धन रूपाने आलो. पटवर्धन रूपाने आलो हे मला पहिल्यांदा खूप हसायला यायचं. तर मी विचारलं एक दिवस, ते काय म्हणाले, संस्कृतमध्ये वस्त्र म्हणजे पट आणि वर्धन म्हणजे वाढवणं. त्यामुळे भगवंताने काय केलं, त्याची वस्त्र वाढवली ना. अर्थात हा केवळ विनोद होता. भगवंताने गीतेमध्ये अगदी अंतिम उपदेश करताना 18व्या अध्यायात सुद्धा हेच सांगितलं हो.
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मुंडकोपनिषद असं सांगतं आपल्याला की नदी शेवटी वेग वाढवते आणि स्वतःला अथांग समुद्रात विलीन करून टाकते. हेच आहे संपूर्ण समर्पण बरं का. हीच आहे अनन्य भक्ती. हे नक्कीच आहे. एकदाही अनन्य आणि अव्यभिचारी भक्ती माणसाला प्राप्त झाली ना की भक्त अत्यंत सिद्ध होतो, तृप्त होतो, समाधानी होतो, आनंदी होतो. सर्व कामना, इच्छा, संकल्प, शोक, चिंता, राग, लोभ सगळं पूर्णपणे त्याग होतो त्याचा. तो परिपूर्ण धन्य होतो आणि भक्तीच्या या परमोच्च भावात त्याला परमेश्वराची उपलब्धी होते. अर्थात हे सगळं पायरीने घडतं, एकदम नाही घडत. या विषयावर अजून बरंच भाष्य बाकी आहे. ते आपण पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.